ताई, काल अंशदादा शिंदे गटात आलेले आहेत. त्यानंतर माजी पालकमंत्री जे होते पद्माकर ओळी ते देखील भाजपत आलेले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातलं राजकारण आणि येणाऱ्या निवडणुकीत कशी परिस्थिती राहणार? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय पद्माकर वळवी साहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद ही अजून या ठिकाणी वाढलेली आहे। त्यासोबतच काल आपल्या विधान परिषदेचे नंदुरबार जिल्ह्यातले लोकप्रिय आमदार आणि एक वजनदार नेतृत्व आदरणीय आमशादादा पाडवी यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे महायुतीची एकंदरीत ताकद ही वाढलेली आहे आणि मागच्या काळामध्ये आमशादादा पाडवी हे आमदार होण्यापूर्वी सुद्धा आमच्या महायुतीच्या सोबत माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये 14ची निवडणूक असू द्यात किंवा 19ची निवडणूक, दोघं निवडणुकांमध्ये ते सक्रिय होते आणि त्यांचा खूप चांगला सपोर्ट हा मला मागच्या दोघं निवडणुकांमध्ये होता आणि आजही ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच महायुतीची ताकद ही वाढलेली आहे। एक वजनदार नेतृत्व आमशादादा आणि ॲडव्होकेट पद्माकर वळवी साहेब या दोघांच्या माध्यमातून महायुतीला मिळालेली ताकद याच्यामुळे नक्कीच ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी त्यांची खूप चांगली मदत होणार आहे। येणारी जी निवडणूक आहे ती कशी राहणार आहे? आपल्यासाठी किती मतांनी आपण निवडणूक जिंकू शकतो? काय विषय आहे आपला? मागच्या 10 वर्षात या नंदुरबार लोकसभेचं मी खासदार म्हणून प्रतिनिधित्व करते आहे आणि 10 वर्षापूर्वी नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मी केली आहे त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीची खासदारांनी केलेली कामं हे शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत आज आम्ही पोहोचवले आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही केलेली विकास कामांच्याच आधारावर आम्ही या ठिकाणी लोकांपुढे जाणार आहोत, मतं मागणार आहोत आणि जितकी कामं आम्ही केली आहे त्यामुळे आज काँग्रेसची अशी वेळ आलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी कोणाला द्यावी हा एक प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे, कारण प्रचंड विकास कामं ही आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या विकास कामांच्या जोरावर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि या भागाचं प्रतिनिधित्व करायची, सेवा करण्याची पुन्हा एकदा मला संधी देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।